अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवारांनी आता नवा बॉम्ब फोडलाय। विमानातला ब्लॅक बॉक्स मधला डेटा एडिट केला जात आहे असा दावा रोहित पवार यांनी केलाय। VSR कंपनीचा मालक VK सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा डेटा एडिट करत असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलंय। रोहित पवारांनी पुन्हा एकदा आरोपाचा हा नवा बॉम्ब टाकलेला आहे। काय नेमकं ट्विट केलंय रोहित पवारांनी एकदा आपण पाहूया। अजित पवार विमान अपघात प्रकरणामध्ये रोहित पवार सातत्याने नवनवीन आरोप करतात आणि आता सोशल मीडियावर व्यक्त होताना रोहित पवारांनी हा एक नवा बॉम्ब टाकलाय। फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला VSR कंपनीचा मालक VK सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR ब्लॅक बॉक्सचा एक भाग ज्यामध्ये विमानाची सर्व तांत्रिक माहिती रेकॉर्ड झालेली असते मधलं एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे। रोहित पवार पुढे म्हणतात, DGCA किंवा AAIB मधील जे कोणी या कामी मदत करत असतील किंवा करणार असतील त्यांनी फॉरेन्सिक ऑडिटमध्ये हा फेरफार पकडला जाईल याची नोंद असू द्यावी। उद्या आम्ही संसदेच्या माध्यमातून समिती स्थापन केल्यानंतर जी होणारच आहे आणि त्यामध्ये फॉरेन्सिक ऑडिट झालं जे होणारच आहे तेव्हा VSR कंपनीला वाचवायला कोणीही येणार नाही। तसंच DGCA मध्ये अनेक अधिकारी प्रामाणिक देखील आहेत हेही लक्षात असू द्यावं। #जस्टिस फॉर अजितदादा अशा प्रकारे रोहित पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे।